विजय सर. भारती, हा जेव्हा स्ट्राईक यशस्वी होतोय तेव्हा आणखी एक गोष्ट महत्वाची आहे, ती म्हणजे भारताच्या राजकीय आणि प्रशासकीय नेतृत्वाची मुत्सद्देगिरी. प्रत्येक मित्र राष्ट्राला आपण विश्वासात घेतलं आणि त्या विश्वासात घेण्यामुळं आपण त्यांच्यापर्यंत नेमक्या पद्धतीनं हा जो एअर स्ट्राईक आहे त्याच्यामध्ये आपलं जे लक्ष होतं ते केवळ दहशतवाद्यांना लक्ष केलं होतं, हे देखील आपण त्यांच्या निदर्शनास आणलंय. त्यामुळे ऑपरेशन सिंदूरमधनं आपली मुत्सद्देगिरी ही पण फार महत्वाची आहे, हे समोर येतंय. मुत्सद्देगिरी आहेच आणि आपण बघतो की 22 तारखेला तो दहशतवादी हल्ला झाला होता पहलगाममध्ये. 22 तारखेपासून काल होती 6 आणि 7 मेची मध्यरात्र. प्रश्न विचारले जात होते, राजकारण्यांकडनं सुद्धा प्रश्न विचारले जात होते की अजून का आपण कुठलीच प्रत्युत्तराची कारवाई केलेली नाही. मात्र या पूर्ण काळात 2 पातळ्यांवर काम सुरू होतं. तुम्ही जसं म्हणालात की मुत्सद्देगिरीत जगातले सगळे जे मोठे देश आहेत त्यांच्याशी चर्चा होत होती आणि प्रत्येक देशाने भारताला हेच म्हटलं होतं की दहशतवादी हल्ल्याला उत्तर देणं हा तुमचा अधिकार आहे आणि त्या पद्धतीने भारताने करावं. मात्र दुसरीकडे आता आपल्या लक्षात येत आहे की मिलिटरीच्या स्तरावर खूप मोठं प्लॅनिंग सुरू होतं. कुठले तळ आपल्याला लक्ष करायचंय त्या बद्दलची मोठं प्लॅनिंग असेल, त्याबद्दलचा अभ्यास केला जात असेल, या ज्या टीम्स आहेत त्या फॉर्म केल्या जात असतील. त्यामुळे 2 पातळ्यांवर गेले 15 दिवस हे मोठं काम सुरू होतं, मोठं ऑपरेशनची तयारी सुरू होती आणि 6 ते 7च्या जेव्हा खरं तर आपण मॉक ड्रिलची तयारी करत होतो, संपूर्ण देश मॉक ड्रिलची तयारी करत होता, असं असताना 6 आणि 7 मेच्या मध्यरात्री अशा पद्धतीने खूप मोठा स्ट्राईक घडवून आणला गेला आणि खऱ्या अर्थाने प्रत्येक भारतीय ज्या प्रत्युत्तराची वाट बघत होता, जे प्रत्युत्तर मिळालं पाहिजे पाकिस्तानी दहशतवाद्यांना त्याची वाट बघत होता, ते उत्तर दिलं गेलेलं आहे. विजय सर. धन्यवाद भारती या सविस्तर माहितीबद्दल आणि विश्लेषणाबद्दल. तर या घडीची, या क्षणाची, किंबहुना रात्री 1:30 पासूनची महत्वाची बातमी एबीपी माझा सकाळपासून सातत्यानं तुमच्याकडे घेऊन येतोय आणि ती म्हणजे भारतीय सेनेचं, भारतीय आर्टिलरीचं, भारतीय वायुदलाचं ऑपरेशन सिंदूर यशस्वी झालंय. आपली मोहीम फत्ते झाली आहे. पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारतीय सेनेनं घेतलाय, वचपा काढलाय आणि या ऑपरेशन सिंदूरमध्ये ना पाकिस्तानमधल्या नागरी वस्तीवर, ना लष्करी तळावर किंवा पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधल्या लष्करी तळावर किंवा नागरी वस्तीवर हल्ला झालेला नाही. केवळ आणि केवळ दहशतवाद्यांचे तळ हुडकून ते उद्ध्वस्त करण्यात आलेत. त्यात बहावलपूरमधल्या जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर आहे. त्यात बहावलपूरमधल्या दहशतवाद्यांचे 2 अड्डे आहेत, ते उद्ध्वस्त करण्यात आले. मुरित्केमध्ये दहशतवाद्यांचा तळ उद्ध्वस्त करण्यात आलाय. मुझफ्फराबादमध्ये दहशतवाद्यांचं ट्रेनिंग सेंटर उद्ध्वस्त करण्यात आलंय. कोटलीमध्ये हिजबुल मुजाहिदीनचं ट्रेनिंग सेंटर उद्ध्वस्त करण्यात आलंय. भारतीय सेनेचं ऑपरेशन सिंदूर म्हणजे ही केवळ दहशतवादाविरोधातली मोहीम होती, हेच भारतीय सेनेनं यातून सिद्ध केलेलं आहे. कारण कुठेही पाकिस्तानातल्या नागरी वस्तीला किंवा पाकिस्तानच्या लष्करी तळाला धक्का बसलेला नाही, त्याची हानी झालेली नाही. ये एयर और आर्टिलरी की मिक्स स्ट्राइक हुई है. तो इस मिक्स स्ट्राइक में अब आप देख लीजिए, चाहे मल्टी बैरल रॉकेट लॉन्चर्स तो नहीं, वो तो बड़ा एरिया वेपन है, पर आर्टिलरी, प्रिसीजन गाइडेड आर्टिलरी, सरफेस टू सर्विस मिसाइल कुछ लगाया गया होगा. अब ये हमें पता करना पड़ेगा क्या, कौन से लगाई और एयरक्राफ्ट कौन से थे, कौन सा स्क्वाड्रन था. मेरा भी स्क्वाड्रन हो सकता है पुराना जिसमें मैं था. मैं इससे बहुत जैसे अब गर्व फील, मेरे को बहुत गर्वान्वित हो रहा हूँ मैं. पर इस सबसे बड़ी बात ये है कि ये इसके बाद पाकिस्तान रिटेलिएट करेगा और पाकिस्तान ने क्या कहना शुरू कर दिया होगा. ऑलरेडी मनगढ़ंत कहानियां भी बनानी शुरू कर दी होंगी. ठीक है, उनका हमारे मीडिया ने रिपोर्ट किया उनका F-16 गिराया है. अभी अब उसको देखते हैं कहाँ पे कैसे हुआ है. ये सारी डिटेल सुबह आएंगी, तो हमें सुबह का इंतजार करना पड़ेगा. पर अभी जो हम कह रहे हैं कि अब खेल शुरू हो गया है,
तो अब वो अंत तक ही जाएगा। बात निकलेगी तो बहुत दूर तक जाएगी, तो बात निकल गई है और अब इसका हमें इंतजार करना है कि क्या होगा। पर हमारे को ये एक बात याद रखनी पड़ेगी, पीओके का लेने के लिए स्ट्राइक इनफ नहीं है, स्ट्राइक के बाद ऑक्यूपाई करना है हमने। जब तक आप ऑक्युपाई नाही सुरू करोगे, करना धीरे धीरे आराम से करिए। और आप काय आपली माहिती आहे या संदर्भातली आणि सोप्या शब्दात हे एअर स्ट्राईक कसे घडले? असं आहे, मी पहिलेपासूनच सांगत होतो, जर आपल्याला संपूर्ण युद्ध नको असेल तर रिटॅलिएटरी म्हणजे त्यांनी केलेल्या कारवाई विरुद्ध काहीतरी छोट्या प्रमाणात आपण सुरू करू आणि ते फक्त वायुदलाकडनं शक्य होतं. कारण वायुदलाचे एक काही गुणधर्म असतात. एक म्हणजे ते दूरवर मारा करू शकतात, दुसरं म्हणजे ते अगदी प्रिसाइजली अचूक मारा करू शकतात, तिसरं म्हणजे त्यांना एक सरप्राईज एलिमेंट असतो त्यांच्यात. केव्हा कुठे कसं होणार हे न कळत ते करू शकतात. त्यामुळे पहिला हल्ला हा हवाई दलाचा होईल हे नक्कीच होतं. 9 ज्या ठिकाणी हे हल्ले करण्यात आलेले असं सांगण्यात येत आहे की हे सगळे दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड होते, त्यामुळे कुठेही पाकिस्तानी सैन्यावर हा सध्या हल्ला नाहीये, पण दहशतवादाविरोधातली लढाई जी आहे ती अधोरेखित झाली आहे. नक्कीच तोच आपला प्रयत्न नेहमीप्रमाणे होताच. पूर्ण जगाला आपण 10 हेच सांगत होतो की आम्ही तसे शांतीप्रधान देश आहोत, परंतु पाकिस्तान सारखंच आमच्यावर असे हल्ले करत आहेत, भ्याड हल्ले करत आहेत. त्यामुळे आम्ही त्यांच्यावर रिटॅलिटरी ॲक्शन घेऊ. आता हे समजलं पाहिजे की ही वेळ का निवडण्यात आली. म्हणजे भारतच आहे, भारतासाठीच हे लागू आहे असं नाही. सध्या तिथे सुरू आहे ॲक्शन, त्यामुळे आपण काही त्यात डिस्क्लोज करत आहे अशातली गोष्ट नाही. पण जगभर नेहमी एअर अटॅक जे होतात ते साधारणतः दिवसाढवळ्या केले जात नाही, कारण रात्रीच्या अंधारात ते जास्त प्रिसाईज आणि अचूक होऊ शकतात. दुसरी गोष्ट ही की आजकाल प्रिसिशन मिसाईल्स आहेत, त्यामुळे एक त्याला स्टँड ऑफ वेपन्स असं म्हणतात. म्हणजे दुरून काही किलोमीटर दुरून हवेतून तुम्ही अचूक मारा करू शकता. तर ते रात्रीसुद्धा शक्य झालं आहे. पूर्वीचं जे दिवस होते तसं आता राहिलेलं नाही. आता रात्रीसुद्धा हे शक्य झालं आहे. पूर्वी वर्ल्ड वॉर 1 मध्ये आणि 2 मध्ये तुम्ही जर पाहिलं असेल, हमले दिवसाच व्हायचे, कारण तेव्हा तेवढ्या आपल्याजवळ फॅसिलिटीज नव्हत्या, नॅव्हिगेशन करून त्या जागेवर पोहोचण्याची आपल्या कुवत नव्हती. आता सगळंच बदललं आहे. त्यामुळे हल्ला हा जो झाला आहे, वेळ फार बरोबर निवडल्या गेलेली आहे. आणि यावेळी मी असं भाकीत केलंच होतं की मल्टिपल स्ट्राईक होतील. म्हणजे सिम्बॉलिक नाही, जसं बालाकोटमध्ये थोडं सिम्बॉलिकपणा होता. यावेळी त्यांची निवडक स्थानांवर एका वेळी 2-3 जागेवर होईल हे आपण म्हणत होतो, पण आपण 9 जागी साधलाय, हे फारच होतं. ज्या 9 ठिकाणी हे एअर स्ट्राईक्स हे हल्ले झालेले आहेत ते दहशतवाद्यांचे तळ होते. अचूक कोऑर्डिनेट्स जे आहेत ते आपल्या इंटेलिजन्सने निश्चित केले होते आणि त्याच ठिकाणी हल्ले केले का? एक. आणि दुसरा, याच्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं की अगदी मिसाईल्स जे आहेत अचूक मारा करणारे, त्या मिसाईल्सचाही वापर करण्यात आला आहे का? नक्कीच. हे लक्षात गोष्ट घेतली पाहिजे की जनता सारखं विचारत होती हे केव्हा होणार केव्हा होणार. त्याचं उत्तर आता जनतेला लागलीच मिळेल. कोणतीही कारवाई करत असताना इंटेलिजन्सकडून गोळा केलेली माहिती ही फार महत्त्वाची असते. त्या माहितीनुसारच टार्गेट निवडले जातात आणि ते टार्गेट जर बरोबर निवडल्या गेले आणि इथे सगळ्या आतंकवादी हेडक्वार्टर्सवर किंवा त्यांचं इंटर सर्व्हिस एक हे आहे ज्याच्यात ISI पण असतं आणि आतंकवादींनाही घेतलाय, अशा हेडक्वार्टर्सवर आपण मोजून मापून ही कारवाई केलेली आहे. आणि इंटेलिजन्सचा असल्यामुळे हे नक्कीच आपल्याला सोपं जातं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि त्यामुळेच अचूक मारा होऊ शकतो. त्यामुळे केव्हा होणार, कसं होणार आणि का होणार, केव्हा करणार हे आपण जे सांगत नाही ते याच गोष्टीसाठी, कारण त्यांना आश्चर्यचकित करणे, सरप्राईज एलिमेंट ठेवणे आणि मग धमाका करणे त्यांच्यावर, हेच उद्दिष्ट असतं.
हे जे 9 ठिकाण आहेत, वेगवेगळे नाव त्या ठिकाणांचे आहेत, हे सर्व POK मधील आहेत की काही पाकिस्तानच्या जी आंतरराष्ट्रीय सीमा आहे त्याच्या आतीलही आहेत? त्यामुळे एक भारताने किती संयम दाखवला तो स्पष्ट होईल त्याच्यात. ओके. सर्वात गोष्ट महत्वाची याच्यात पहिली गोष्ट लक्षात घ्या की पाकिस्ताननी शिमला करार रद्द केला आहे. जसा शिमला करार रद्द केला, ही गोष्ट मी आधी बऱ्याच चॅनलला सांगितली आहे, लोकांचं याच्याकडे लक्ष नव्हतं, पण याचं फार महत्त्व आहे. शिमला करार रद्द झाल्यामुळे जी लाईन ऑफ ॲक्च्युअल कंट्रोल आहे किंवा लाईन ऑफ कंट्रोल आहे, पाकिस्तानबरोबर आपली लाईन ऑफ कंट्रोल आहे, त्याचं आता काही महत्त्वच उरलं नाही आहे. आणि ते पाकिस्ताननी स्वतः केलं आहे, म्हणजे त्यांनी पायावर आपल्या धोंडा घालून गेलता. त्यामुळे बॉर्डर क्रॉस केली की नाही वगैरे हा म्हणजे ही माहिती किंवा हा विषय आता संपलाच आहे भारताच्याकडून, कारण पाकिस्ताननीच तो संपवला आहे. आणि त्यामुळे हे हल्ले फक्त POKत नाही तर काही जागी पंजाबच्या आसपास. मंडळी, ऑपरेशन सिंदूर यशस्वी झाल्याने तुम्हा आम्हा सर्व भारतीयांच्या मनात अभिमानाची भावना आहे. पण पुण्याच्या जगदाळे कुटुंबियांनी, ज्यांनी आपल्यात घरातला कर्ता पुरुष गमावला, त्यांची भावना काय आहे तीही आम्ही नेमकी समजून घेतली. पाहूयात त्यांनी काय म्हटलंय. त्यांचे आभार मानेल, कारण त्यांच्या सगळ्या लेकींचं सिंदूर त्या दहशतवाद्यांनी मिटवून टाकलं ना. आणि आज त्यांनी तेच नाव दिलं. मला ते नाव वाचल्यानंतर अतिशय डोळ्यात पाणी आलं की त्यांना जाणीव आहे आमची. बरोबर. आणि सगळ्यात आता- महत्वाचं आता 9 ठिकाणी झालेत हल्ले. मला अजून काहीच माहिती नाहीये. मी आता तुम्हाला जे सगळं नाव माहिती 8 दहशतवादी गेलेत. थोडस ठीक आम्ही- अतिशय महत्वाची बातमी आजची. भारतीय सेनेनं, भारतीय आर्टिलरीनं, भारतीय वायुदलानं मध्यरात्री 1:30च्या सुमारास पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधल्या अतिरेक्यांच्या 9 तळांवर हल्ला करून ते उद्ध्वस्त केलेत. आणि त्या मोहिमेला नाव देण्यात आलं होतं ऑपरेशन सिंदूर. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या नेतृत्वाखाली हे ऑपरेशन सिंदूर आखण्यात आलं होतं. संपूर्ण ऑपरेशन सिंदूर हे गुप्तहेराने दिलेल्या माहितीच्या आधारे आखण्यात आलं होतं. त्यामुळे या ऑपरेशन सिंदूरच्या यशात इंटेलिजन्स नेटवर्कचाही यशाचा मोलाचा वाटा आहे. गुप्तहेराने दिलेल्या माहितीनंतर टार्गेटची निवड करण्यात आली होती. केवळ दहशतवादी तळांना उद्ध्वस्त करण्याचं नियोजन या ऑपरेशन सिंदूरमध्ये होतं. पंतप्रधानांच्या विश्वासातल्या केवळ मोजक्या अधिकाऱ्यांनाच या ऑपरेशनची माहिती होती. कंट्रोल रूम तयार करणं, तारीख आणि लक्ष्य निर्धारित करून भारतानं मगच आक्रमण केलं. तर ऑपरेशन सिंदूरची इनसाइड स्टोरी आपण पाहिली आणि सर्वाधिक अतिरेक्यांची उपस्थिती असलेले पाकिस्तान आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीरमधले तळ त्यांचे उद्ध्वस्त केलेत. मुरिक्केमध्ये जो तळ होता त्याच्यात 120हून अधिक अतिरेकी होते. मुझफ्फराबादमध्ये 110 ते 130 होते. कोटलीमध्ये 75 ते 80 होते.